चला. लकार म्हणजे आपण पाहिलं लकार म्हणजे थोडक्यात काळ. मग लट, लोट, लंग, लृट हे काय आहेत? सगळे लकार आहेत. म्हणजे त्याचा ल शिल्लक राहतो म्हणून लकार असं म्हटलेले. मग लकारला आपण काय सोपं म्हटलं? काळ, थोडक्यात. ओके, त्याच्यामध्ये आज आपण कुठला लकार पाहणार आहोत? लोट लकार पाहणार आहोत. लोट कशासाठी वापरतात? आज्ञार्थ, म्हणजे आज्ञा करण्यासाठी. आपण आज्ञाच लिहूया. आज्ञा किंवा विनंती, विनंती करण्यासाठी लोट लकार वापरतात. जसं मला तुम्हाला म्हणायचं असेल की सगळ्यांनी ऐका, मी काय म्हणेन? सर्वे शृण्वन्तु. मी म्हणेल सगळ्यांनी लिहा, सर्वे लिखन्तु. ठीक आहे. मग आज्ञा किंवा विनंती करण्यासाठी जे वापरतात त्याला लोट लकार असं म्हणतात. मग आता एक आपल्याला पुन्हा टेबल बनवायचा आहे, जसा आपण लट लकारामध्ये बनवला होता तसाच. फक्त आज जसा आपण लोट लकारामध्ये एक 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 3 दिवस बघितला, तसं बघितलं तर मग आपण जिथं आहे तिथंच राहू. म्हणून आपण काय करणार आहोत? एकदाच सगळा बघणार आहोत टेबल. मग बघा, प्रथम पुरुष, त्याला काय म्हणतात आपण इंग्लिशमध्ये? थर्ड पर्सन म्हणतात. त्याला मराठीमध्ये कसं समजायचं? कुठल्याही व्यक्ती वस्तूचं नाव त्याला प्रथम पुरुष म्हणायचं. आता आपण पठ धातू त्याचा लोट लकार पाहणार आहोत. बघा, पठ च होतं पठतू. ठीक आहे. हे सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं तेही नंतर सांगतो. पठतू तुमच्या पुस्तकात पण दिलेलं आहे, काही विशेष नाही. पठतू म्हणजे जेव्हा मला एकाला सांगायचं असेल, हे राम, अरे आवाज देऊन सांगणार आहे, हे राम, अरे रामा अभ्यास कर, पठतू. ठीक आहे. प जर दोघं असतील, पठताम. अनेक असतील, पठंतु. म्हणून आपण आपल्या भारताच्या मुख्य मंत्रामध्ये काय आहे? सर्वे भवन्तु सुखिनः. आपण भगवंताला प्रार्थना करतोय, सगळे काय व्हावेत? सुखी व्हावेत. नंतर आहे मध्यम पुरुष, म्हणजे जेव्हा तू, तुम्ही दोघं असं जेव्हा आपण बोलणार आहेत त्यावेळी काय? मध्यम पुरुष वापरणार आहेत. मग कसं चालतं ते? बघा, पठ, पठतम, पठत, पठत. म्हणजे जेव्हा मला म्हणायचं असेल तू अभ्यास कर, त्यावेळी म्हणणार त्वम पठ. जेव्हा मला म्हणायचंय तुम्ही दोघं अभ्यास करा, तेव्हा मी म्हणणार पठतम. जेव्हा मला म्हणायचंय तुम्ही सगळे अभ्यास करा, त्यावेळी मी म्हणणार आहे पठत. बघा, आता आपण पाहत आहोत उत्तम पुरुष, म्हणजे ज्यावेळी स्वतःविषयी आपण सांगतो मी किंवा आम्ही दोघे, त्यावेळी उत्तम पुरुष आपण वापरतो. बघा, त्याचं कसं होतं? पठानी. आता कन्फ्युजन नाही झालं पाहिजे बोलण्यामध्ये, मी, नी थोडं जवळ जवळ वाटतं, पण पठानी. मग आपण स्वतःला कधी आज्ञा करणार? आपण स्वतःला विनंती करतो आपण कधी कधी की मी जाऊ का? अहम गच्छानी, मी जाऊ का? मी लिहू, अहम लिखानी. अशा प्रकारे आपण स्वतःला पण कधी कधी आज्ञा किंवा विनंती करतो. पठ, पठतम, पठत, पठानी, पठाव, पठाव. बघा, या ठिकाणी विसर्ग नाहीये. विसर्ग जर आला तर ते कुठलं रूप होईल? लट लकाराचं रूप होईल. आता चाललंय काय आपलं? लोट लकार चालू आहे. बघा, पठाव आणि पठाम. मला जेव्हा सगळ्यांना सांगायचं असेल आम्ही अभ्यास करू किंवा आम्ही अभ्यास करावा, अशी मी जर विनंती करत असेल किंवा आम्ही अभ्यास करायला पाहिजे अशी जर मी आज्ञा किंवा विनंती करत असेल, तर मी काय म्हणणार? वयम पठाम. आणि मी जर म्हटलो वयम पठामह, मग ते झालं वर्तमान काळामध्ये आम्ही अभ्यास करतो. आणि जर मी लोट लकारामध्ये वापरलं तर काय होणार? आम्ही अभ्यास करावा किंवा करायला पाहिजे. ठीक आहे. बघा, मग आता पुन्हा एकदा ह्याला आपण त्याचे कर्ते लिहूया.
म्हणजे वाक्य पूर्ण झालं. एक कर्म, एक कर्ता, एक क्रियापद असलं तर वाक्य जवळजवळ पूर्ण होतं. पण जर क्रियापद नसेल, ऐका ऐका ऐका, जर वाक्यात क्रियापदच नसेल तर वाक्य पूर्ण होत नाही. वाक्यामध्ये कर्म नसेल तर वाक्य पूर्ण होईल, पण वाक्यात क्रियापद नसेल तर वाक्य पूर्ण होणार नाही. बघा, त्वम शब्दाचा अर्थ कोण सांगते मला? बोला बोला पटपट. त्वम, बोला. तू. तू. ठीक आहे. आम्ही, आम्हीसाठी काय शब्द आहे? आम्ही, बोला. वयम. 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 हा. आणि अ, आम्ही दोघांसाठी काय शब्द आहे? आवाम. आवाम. ठीक आहे. आणि अहम म्हणजे मी. मी. तर हं, हे जे हं. हे आहेत, हे कधी बदलतात का? आपण सुरुवातीला सुद्धा पाहिलं होतं, हे कधीच बदलत नाहीत. मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. फक्त बदलतात काय? हे सुरुवातीचे बदलतात. ठीक आहे. बघा, आता आपण अजून एक अशाच प्रकारचा टेबल सोडूया, जेणेकरून आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस होईल. बघा, पठतूच्या ऐवजी आता आपण अ, सोडूया, बोलूया रक्षतू. कोण बोलेल रक्षतू? म्हणजे रक्षण करावं. तुम्ही जर कधी मंदिरामध्ये गेला तर कधी कधी कसं असतं, रक्ष रक्ष असं म्हणतो. बघा, जे जे रोजची प्रार्थना वगैरे करतात त्यांना कळत असेल. मग रक्ष रक्ष म्हणजे काय? त्वम रक्ष, तू रक्षा कर, तू रक्षा कर. आपलं एक साधं भजन आहे बघा. जय गणेश जय गणेश, जय गणेश पाहि माम, जय गणेश जय गणेश, जय गणेश रक्ष माम. मग रक्ष काय आहे? तू माझं रक्षण कर, आपण विनंती करतोय. आणि तेवढी भक्ती असेल, आज्ञाही करू शकता. हा, बोला. रक्त धातू कोण मी बोलते पटापट? थोडीशी प्रॅक्टिस. मी सांगू. हा, सांगा. रक्षतु रक्षतां रक्षन्तु. हा. रक्षतु रक्षतां रक्षन्तु. हा. इथे. त्वं रक्ष हा. रक्षतं रक्षत. रक्षत म्हणायचं, पूर्ण म्हणायचं. हा. रक्षत. हा. रक्षामि रक्षाव रक्षाम. रक्षा मग आता आपण जर एकदा पठतू पठताम पठंतु पठ पठतम पठत पठानी पठाव पठाम हे पाठ केलं, तर आपल्याला याच्यावरून कुठलंही अ, सांगता यायला पाहिजे टेबल. जसं आपण पठती पठतः पठंती पाठ केलं, आपल्याला सगळंच म्हणता येतं. रक्षती म्हणा, कुठलाही धातू जरी दिला, वदती दिला, लिखती दिला, तर आपण म्हणतो तसंच. आपल्याला अ, पठतू पठताम पठंतू हे 9 पाठ करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला कुठलाही धातू म्हणता येईल. मग मगाशी मी तुम्हाला म्हटलं की याची सोपी पद्धत काय आहे. बघा, काही जणांना सगळं पाठ करायला जड जातं, म्हणजे पठतू पासून सगळंच. मग आपल्या या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे त्यांनी? अजून सोपं केलेलं आहे. कसं सोपं केलेलं आहे? त्यांनी ते म्हटलेत की फक्त प्रत्यय पाठ करा. काय पाठ करा? फक्त प्रत्यय पाठ करा. मग तुम्हाला हे सगळं सोपं जाईल. कसं मग पाठ करायचंय बघा. अ, तू, ताम, अंतु. मग तुम्हाला आता कुठलाही जरी धातू दिला तर तुम्हाला काय लावायचं? त्याला तू लावायचाय, ताम लावायचाय, अंतू लावायचाय. तू, ताम, अंतू. मग आता इथे काहीच नाही, मग आपण म्हणायचं कसं? शून्य, तम, त, आणि, आव, आम. हे काय आहेत याचे? प्रत्यय आहेत. बघा, तुमच्या पुस्तकात पण दिलेले आहेत, काय असं मोठी गोष्ट नाही. आणि, आव, आम. मग ज्यांना सुरुवातीला हे जड जात असेल की मी कसं पठतू पठताम पठंतू पूर्ण पाठ करू, मग हे पाठ करायचं. तू, ताम, अंतु, शून्य, तम, त, आणि, आव, आम. मग आता जर कुठला धातू असेल, नम धातू असेल, मग आपण कसं म्हणणार? नमतू, नमताम, नमंतू. शून्य आहे म्हणजे आहे असंच राहणार. नम, नमतम, नमत, नमानी, नमाव, नमाम. सोपं. आता फक्त कुठलाही धातू द्यायचा आहे तुम्हाला, आणि त्याला तुम्हाला काय जोडायचं आहे? तू, ताम, अंतु, शून्य, तम, त,
आणि आव आम. मग हेच जर आपल्याला लट लकारामध्ये म्हणायचं असेल तर तरी पण म्हणू शकतो. ती तह ती तह अंती सी थह थ आमी आवह आमह. आता ते जाऊ द्या, ते तुम्ही पाठ केलेलं आहे थोडंसं. जर तुम्हाला ह्याच्यात अजून सोपं करायचं असेल तर तू ताम अंतु शून्य तम त आणि आव आम. कोण बोलून दाखवेल हे? नवीन नवीन प्रत्येक वेळी प्रत्येकाने इनिशिएटिव्ह घ्या बोलायचा. मी बोलतो पहिला, हा बोला. फक्त तुम्हाला हे प्रत्यय म्हणून दाखवायचे. हे एक प्रत्यय म्हणजे जे धातूच्या नंतर येतात अशी व्याख्या आपण पाहिलेली. बोला. हम्म. पटापट. हम्म. तू तू ताम अंतु हा. शून्यतम त हम्म. आणि आव आम. हा. आणि आव आम असं पूर्ण म्हणायचं. ठीक आहे. हा, मग आता काय, कुठलाही धातू जर दिला तुम्हाला या पाठामध्ये, धातू येणार आहे चल. चल म्हणजे चालणे. आणि मला कोणाला तरी आज्ञा किंवा विनंती करायची. चल धातू कसा चालेल बोला बरं. चलतु हा चला चलताम मी लिहितो येतो. चल तू. हा. चलताम चलताम. चलंतु हा. चलंतु. इथे चलतु चलतु. चल नाही ना. चल येणार फक्त, हा कारण की चल हा चल. इथे पुढे चल चलतम चलतम. इथे चलत चलत. हा इथे काय येणार बघा, मी कसं त्याच्यापासून चलानी बनवतोय. चलानी. चलानी चलानी. चलानी. चलाव चलाव. व चलाम. 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 मग आता जर मला म्हणायचं असेल, आम्ही सगळ्यांनी चाललं पाहिजे किंवा चालावं अशी आज्ञा देतोय किंवा विनंती करतोय. आम्ही सगळ्यांनी चालावं कसं म्हणेन मी? बोला. कोणाला सांगता येईल? आम्ही सगळ्यांसाठी वयम काय शब्द? चला हा, वयम वयम चलाम. वयम आम्ही चला हो. सगळ्यांनी चालावं. विनंती. ठीक आहे. किंवा आम्ही सगळे चालूया. आज्ञा. जसंही तुम्हाला म्हणायचं असेल. तू चाल. कसं बोलणार आपण? तू चाल संस्कृतमध्ये. त्वम त्वम चल. त्वम चल. चल. चल हा. तुम्ही सगळे, तुम्ही सगळ्यांनी चालावं. चाललं पाहिजे. हम्म. बोला. युयम च युयम. बघा, युयमचा यू दीर्घ आहे. पाहिजे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला लाल रंग देतो. युयमचा यू दीर्घ आहे. मी मी चालू का? कसं बोलणार? मी चालू का? मी चालायला पाहिजे का? असं अह बोला. अहम अहम चला अहम चलानी. अहम मी चालायला पाहिजे. चलानी हा. तुम्ही दोघं चाला. तुम्ही दोघं चाला. मग तुम्ही यु दोघं युवाम. हे आधी पाठ करा. युवाम त्वम चल युवाम युयम. आणि अ, अहम आवाम वयम. चलाव. हं, आवाम. झालं. हा. ठीक आहे. सहचल तू. त्याने चालावं. तुम्हाला माहिती आहे सह. तौ चलताम. त्या दोघांनी चालावं. आणि ते चलंतु. त्या सगळ्यांनी चालावं. काही आता याच्यामध्ये अडचण नाहीये. कुठलाही धातू दिला तरी आपल्याला तू ताम अंतु शून्य तम त आणि आव आम ह्याच्यावरून आपल्याला कळणार आहे. ठीक आहे. आता या पाठामध्ये सुद्धा काही द्वितीय उपपद शब्द दिलेले आहेत. त्यांचा आता आपण अभ्यास करूया. लोट लकार एवढं भरपूर आहे. एक तुम्हाला चालवून दाखवला, एक उदाहरण दिलं, एक चालवून दाखवला आणि एक प्रत्यय फक्त सांगितले. आणि ते प्रत्यय कसे लावायचे ते पण आपण पाहिलं. आता फक्त तुम्हाला शेवटचं लक्षात ठेवायचंय. आणि पाठ काय करायचंय? पूर्ण पाठ केला आनंदी आनंद आहे. जर नसेल पाठ होत तर तू ताम अंतु शून्य तम त आणि आव आम एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा पुढे. हम्म. हा.
आता या पाठामध्ये अधि हा शब्द आहे. कुठला? अधि. मग आता इथून काय उपपद चालू होतात. उपपद म्हणजे काय? जे मागे नव्हते त्यांना नसेल माहित त्यांच्यासाठी सांगतो. उपपद म्हणजे ठराविक शब्दांसाठी ठराविक विभक्ती होते. ठराविक शब्दांसाठी ठराविक विभक्ती होते. बघा म्हणजे कसं? आता आपण पाहूया. पहिला, याच्यामध्ये बरेच आहेत, मला तो नियम सांगायचा आहे म्हणून मी तुम्हाला या दृष्टीने शिकवतो. बघा, अ, अधि. अधि हे उपपद आहे. त्याचा अर्थ होतो आतमध्ये. काय अर्थ होतो? आतमध्ये. आणि हे जे पद आहे अधि नावाचं, हे काय द्वितीय उपपद आहे. म्हणजे काय? जेव्हा अधि शब्द येणार आहे त्यावेळी द्वितीय विभक्ती होणार आहे. बघा, उपपद म्हणजे काय? थोडक्यात पुन्हा सांगतो. ठराविक शब्दांबरोबर ठराविकच विभक्त्या होतात. ऐका ऐका. ठराविक शब्दांबरोबर ठराविक विभक्त्या होतात. मग द्वितीय उपपद आपण पाहत आहोत. म्हणजे काय? हे जे ठराविक शब्द आहेत त्यांच्यामध्ये द्वितीय विभक्ती होणार आहे. आता एक वाक्य बनवतो, बघा कळेल तुम्हाला. ईश्वर अस्ति, याचा अर्थ काय होईल? ईश्वर अस्ति, फक्त एवढ्या वाक्याचा अर्थ. देव आहे. देव. ईश्वर आहे. हा, ईश्वर आहे, देव आहे. मला म्हणायचंय माणसाच्या आतमध्ये तो आहे. आधी म्हणजे आतमध्ये झालं. मग आता मला माणसाच्या आतमध्ये म्हणायचंय. मग नर शब्दाची कुठली विभक्ती होईल? नरस्य द्वितीय. होईल. ऐका, द्वितीय. खर तर नरे व्हायला पाहिजे. का? अहो, राम शब्दाची सप्तमी रामे म्हणजे रामाच्या आत. तसं मनुष्याच्या आत साठी काय व्हायला पाहिजे? बलराम दादा, काय व्हायला पाहिजे? तर नरे व्हायला पाहिजे. नर म्हणजे काय? मनुष्य. नरे व्हायला पाहिजे. मग नरे न होता रामम द्वितीय विभक्ती होते. तसं या ठिकाणी नर शब्दाची द्वितीय नरम होणार का? कारण की अधि नावाचं उपपद जवळ असणारा शब्द आल्यामुळे द्वितीय विभक्ती होणार. जरी व्याकरणदृष्ट्या सप्तमीच व्हायला पाहिजे तरी सप्तमी न होता कुठली होणार? द्वितीय विभक्ती द्वितीय. होणार. द्वितीय. ठीक आहे. पुढे अजून एक वाक्य. अं, हृदयम अस्ति. आता भवती म्हणूया. भवती अस्ति काय फरक आहे का? काहीच फरक नाही. भवती. हृदयम भवती, हृदय आहे. मला जर म्हणायचं असेल शरीराच्या आतमध्ये, मग आतसाठी काय शब्द आहे मला सांगा? अधि. 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 मग आता शरीरम हा शब्द आहे. शरीर हा शब्द आहे नपुंसक लिंग. ठीक आहे, शरीर. मग आता या शरीराची कुठली विभक्ती होणार? खरं तर सप्तमी व्हायला पाहिजे, पण सप्तमी न होता काय होणार? द्वितीय विभक्ती होणार द्वितीय. का? कारण की आधी शब्द आलेला आहे. आणि कुठल्याही शब्दाची द्वितीय करणं सगळ्यात सोपं. कसं काय सोपं? फक्त एक टिंब त्याला तुम्हाला लावून द्यायचंय. राम रामम, कवी कवीम, गुरु गुरुम, हरी हरिम. अशा प्रकारे तुम्हाला फक्त ते शब्द लावून द्यायचंय. तर आतमध्ये. ओके. अजून एक शब्द आपण पाहूया आणि मग संधीचा नियम तुम्हाला सांगतो. बघा, आधी शब्दाचा अर्थ आहे आतमध्ये. नंतर पुढचा एक शब्द आहे अधः. अधः शब्दाचा अर्थ आहे खाली. खाली, मराठीमध्ये खाली. ओके. वाक्य बघा आता. अधः. मग आता अधः शब्द हा कसा आहे? द्वितीय उपपद आहे. म्हणजे काय? अधः हे उपपद ज्या वेळी येईल त्यावेळी कोणती विभक्ती होणार आहे? बोला. द्वितीय. द्वितीय विभक्ती होणार आहे. द्वितीय विभक्ती कशी करायची? फक्त त्याला म लावायचा आहे तुम्हाला. गुरु गुरुम, पशु पशुम, गृह गृहम,
कूपी, कूपम, कूपिम. अशा प्रकारे तुम्हाला काय विचार करायचा ना, दूरवाणी, दूरवाणीम, संगणक, संगणकम. अशा प्रकार. आता वाक्य बघा. अ सर्प नाही घ्यायला पाहिजे पण घेतो. सर्प विचरती. म्हणजे सर्प काय, किंवा भ्रमती, विचरती ठीक आहे. म्हणजे साप इकडून तिकडे जातो, फिरतो, विचरण करणे. ठीक आहे. मग आता मला असं म्हणायचंय, झाडाच्या खाली. मग खालीसाठी काय शब्द आहे आपल्याकडे? अधः. बघा. आणि झाडासाठी शब्द आहे वृक्ष किंवा तरु. भरपूर शब्द आहेत, पण आता एकच घ्या, वृक्ष किंवा तरु. मग आता अधः शब्द आल्यामुळे कुठली विभक्ती होईल वृक्षाची? द्वितीय. द्वितीया. आता द्वितीय. खरं पाहिलं, ग्रामरचा विचार जर आपण केला, तर खरं तर काय यायला पाहिजे होतं? षष्ठी विभक्ती. कारण की आपण काय म्हणतोय? झाडाच्या खाली. चाल म्हणजे काय? चाचीचे षष्ठी. षष्टी. मग षष्ठी न होता द्वितीया होईल वृक्षम, आणि तरुची पण होईल तरुम. अशा प्रकारे तरुम किंवा वृक्षम अधः सर्पः विचरती. कळालं? अजून एक सांगतो मी, बघा. आ खगाहा. आता जरा बहुवचनात घेऊया, एक वचन एक वचन सारखं. खगाहा विहरंती. आता विचरती जमिनीवर आहे, विहर पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. खगाहा म्हणजे पक्षी विहार करतात. कशाच्या खाली विहार करतात? आकाशाच्या खाली. खरं तर आकाशात म्हणत असतो आपण, पण आपल्याला अधः सांगायचंय म्हणून. किंवा हा ठीक आहे, नाही ना, अर्थदृष्ट्या एवढं नाही परफेक्ट वाक्य. खगाहा विहरंती. खगाहा पर्वताच्या खाली विहार करतात. चला. अधः. अधः म्हणजे काय? बोला. अधः खाली. खाली. आणि मग मला पर्वताच्या खाली, वर नाही जात ते, खालीच खेळतात, पर्वताच्या विहार करतात. काय म्हणणार मग पर्वतम? अय्यो, उत्तर सांगलं. पर्वतम. पर्वतम अधः खगाहा विहरंती. पर्वताच्या खाली काय करतात? अ, खगाहा पक्षी काय करतात? विहार करतात, इकडून तिकडे उडतात. बर. मग हे झालं अधः आणि अधि. दोन शब्द समजले? हो नाही? दोन उपपद हो. आपण पाहिले आणि लोट लकार हो. आपण पाहिला. आता हो. ह्या अधि म्हणजे काय? अधि म्हणजे काय? आत. आत. हा. मग या पाठामध्ये त्यांनी अ, आत हा शब्द दोन दोन वेळा वापरलेला आहे. म्हणजे अधि, अधि म्हणजे आत आत. मनुष्याच्या आत आत देव आहे. म्हणजे मनुष्याच्या आतमध्ये मन आहे, मनाच्या आतमध्ये बुद्धी आहे, बुद्धीच्या आतमध्ये परमात्मा आहे. किंवा सोपं लोक काय बोलतात? शरीराच्या आतमध्ये हृदय आहे, आणि हृदयाच्या आतमध्ये तिथं टिक 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 चाललंय. जो एक स्पेस आहे छोटासा, आणि त्या ठिकाणी स्पार्क लाईट जी आहे त्याला काय म्हणतात सगळे लोक? तिथे खरा ईश्वर आहे. त्याला वेदामध्ये पण हृदयाकाश म्हणतात. त्या हृदयाकाशात परमात्मा राहतो. मग आत आत म्हणतात. ठीक आहे. म्हणजे खूपच आत. आत आत. अंदर अंदर. ठीक आहे. असं जेव्हा आपल्याला सांगायचंय, नुसतं आधी म्हणजे काय? आतमध्ये. पण आधी आधी असं ज्यावेळी सांगायचं त्यावेळी काय होतंय? आत आत. मग या ठिकाणी एक संधी नियम लागतो, तेवढा आपल्याला शिकायचा आहे. का? तर या पाठामध्ये त्याचा वापर त्यांनी केलेला आहे म्हणून. अगदी सोपा आहे, लक्ष दिलं 2च मिनिटात कळणार आहे. फक्त पहिल्यांदा तुम्ही शिकताय म्हणून थोडंसं जड जाणार आहे. अदरवाईज तुम्हाला लगेच कळणार आहे. मग आता संधी म्हणजे काय, कधी होते, काय, हे सगळं आपण नंतर बघणार आहोत. आता फक्त नियम समजून घ्यायचा आपल्याला. बर. मग
पहिला मी त्या संधीचं नाव लिहितो. त्या संधीचं नाव आहे यण संधी. आता गीतेमध्ये प्रत्येक श्लोकात तुम्हाला पाहायला भेटेल यण संधी. ठीक आहे, यण संधी आपण शिकत आहोत. का तर हे आधी आधी शब्द या पाठामध्ये येणार आहे आणि तो आधी आधी शब्दामध्ये संधी होते. संधी म्हणजे काय? दोन अक्षर एकत्र येऊन, सोपं, दोन अक्षर एकत्र येऊन एक तिसरंच अक्षर तयार होतं. दोन अक्षरापासून दोन अक्षरापासून काय एक तिसरंच अक्षर तयार होतं. नेहमीच नाही पण मोस्टली अक्षरापासून एक तिसरंच किंवा एक नवीन अक्षर, तिसरं म्हणण्यापेक्षा एक नवीन अक्षर तयार होतं. त्याला संधी असं म्हणतात. दोन अक्षरापासून एक अक्षर तयार होतं. तयार होतं. मग आता कुठल्या दोन अक्षरापासून? रामायण म्हणता येईल का मग अशा हा, ह्याच्यात राम आणि हो, आयन? राम आणि आयन त्याला दीर्घ संधी असं म्हणतात. एकूण किती संध्या आहेत? 30-40 आहेत. तेवढ्या कळल्या? सगळं येईल. मग हे एका पाठामध्ये आपल्याला एक एक शिकवणार, पण आत्ता आपल्याला एक शिकायची, एक नवीन अक्षर तयार होतं. लाईट आलेली आहे आमच्याकडे. बघा. हम्म, नवीन अक्षर येतं. दोन अक्षरापासून नवीन. मग कुठले दोन त्याचा विचार आता आपण करूया. आता यण संधी समजून घ्या पटापट. ई, उ, ऋ आणि लृ. स्क्रीनकडे सगळ्यांनी बघा. हम्म, हा, मला पण थोडस व्यवस्थितच पाहिजे असतं सगळं. विचित्रच आहे ना. हा. हम्म. ई काय संधी आहे? ई, उ, ऋ, लृ. यांच्या पुढे बघा, यांच्या पुढे जर भिन्न स्वर आला तर भिन्न स्वर म्हणजे काय सांगणार आहे. तर काय होईल? ईच्या जागी होईल य, ऊच्या जागी होईल व, रूच्या जागी होईल र, लृच्या जागी होईल ल. किती सोपं आहे बघा. ई, उ, र, लृ सांगताना पण असंच सांगता यायला पाहिजे. या स्वरांच्या पुढे जर भिन्न स्वर आला तर ईच्या जागी होईल य, ऊच्या जागी होईल व आणि रूच्या जागी होईल र, लृच्या जागी होईल ल. एक उदाहरण देऊ शकता का? सर पहिलं भिन्न स्वर म्हणजे काय सांगा. किती सोपं आहे बघा. च्या पुढे आला, हे भिन्न स्वर आहेत का? बोला. नाही. नाही, एकच आहे. नाही, एकच आहे. ईच्या पुढे जर ई आला तर तरी नाही. सारखे समान स्वर आहेत. बर, ईच्या पुढे आला तर भिन्न आहे. भिन्न भिन्न आहे. आहे. म्हणजे तो सोडून दुसरा कुठलाही, त्याच्या जातीचा सोडून कुठलाही स्वर असेल तर काय होणार? ईच्या जागी य होणार. बघा आता. मग सर असा एक प्रश्न आहे की या ई जर मागे असेल तुम्ही म्हणताय, पण ई असेल तर मग असा प्रश्न विचारल्या विचारल्या आपण लगेच नियम मॉडीफाय करतो. कसा मॉडीफाय करतो? ई उ रुल रू, रस्व किंवा दीर्घ. आता अजून परफेक्ट रूल झाला. ई उ र लृ, रस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे भिन्न स्वर. मग आता ई येऊ द्या मागे किंवा ई येऊ द्या, काही फरक नाही पडत. मग एक उदाहरण जे आता या ठिकाणी दिलेलं आहे तेच आपण पाहणार आहोत. हम्म बघा. आधी, आधी शब्द आहे आणि आधीच्या पुढे आलेला आहे पुन्हा आधी. मग आता संधी होत असताना ऐका ऐका लक्ष द्या. संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर यांची संधी होत असते. म्हणजे जे जवळ जवळ आहेत एकमेकांच्या त्यांची संधी होणार. तेच एकत्र येणार जे जवळ आहेत. जे जवळ नाहीत ते कसे एकत्र येतील? नाही येणार. मग आता बघा, मी लिहितो याला थोडस विस्तार करून लिहितो व्यवस्थित. आधी
मधला ध मी काढला बाजूला आणि लिहिला ई. आणि अ आणि धी. काय केलं मी? पहिल्या म्यूट म्यूट करा. पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर ई आलं. दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर अ आलं. मग आता काय झालं? ईच्या पुढे भिन्न स्वर आहे का? हो. हा. बघा मग ई उ रू. ऱ्हस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे भिन्न स्वर असेल तर ईच्या जागी काय होईल? बोला बोला बोला. य य य. मग आता मी काय लिहितो? अध प्लस य. अ कुठे जाईल का? अ कुठेच नाही जाणार. आधी. मग आता काय करायचंय मला? यांना सगळ्यांना एकत्र करायचंय. बघा ध्य धी. हो, कुठे गेला? हा या मध्ये गेला म्हणून य झाला पूर्ण. हा या य मध्ये गेला म्हणून य झाला पूर्ण आणि झाला अध्यधी. एवढं का आलं? हम्म. मग आता हे ऊच व कधी होतं त्याचे नियम आता नाही. जेव्हा तो नियम येईल त्यावेळी आपण बघणार. हे आता का बघितलं? कारण की त्यांनी असा शब्द वापरलेला आहे अंदर अंदर. मग त्यावेळी तुम्ही कसं बोलणार? अध्यधी. मग अध्यधी म्हणजे काय? अध्यधी म्हणजे आधी आधी, आत आत. अजून एक उदाहरण देतो, अजून स्पष्ट होईल. आता आधी नाही, वेगळं घेतो बघा. इति प्लस अत्र. अत्र म्हणजे काय? येथे. येस. मग आता बघा इथं पुन्हा तुम्हाला काय करायचंय? त पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर एकत्र आलं. हो, आलं. मग ईच्या जागी काय होणार आहे? य. मग आता मी काय य करतो? त य अत्र. मग आता दोघांना मी काय करणार? एकत्र करणार. इत्यत्र. मग इत्यत्र म्हणजे काय? इति अत्र, असं इथे. इति असं, अत्र इथे. मग इत्यत्र. काही काही लोक बोलताना संधी करून बोलतात. तर ही एक संधी या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. याच्यात काय डाऊट? बोला. अध्यधी म्हणजे अंदर अंदर, आत आत. आणि नुसतं आधी म्हणजे आत. बोला. क्लिअर आहे. आय डोंट थिंक एनी डाऊट इज देअर. ओके. दिस मच एवढंच आपल्याला पाहायचं आहे. मग यणसंधी काय? कसं सांगणार तुम्ही? ई उ रू. ऱ्हस्व किंवा दीर्घ, मग कधी ई पण येऊ शकतं. त्यांच्या पुढे कोणताही स्वर आल्यानंतर भिन्न स्वर आल्यानंतर ईच्या जागी होतो य, ऊच्या जागी होतो व, रूच्या जागी होतो र, लृच्या जागी होतो ल. संपला. मग हे अध्यधी काय आहे? आधी आधी. गीतेच्या प्रत्येक पावला पावलाला तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे. प्रत्येक पावला पावलाला. ठीक आहे. म्हणून हा नियम चांगला करा. ऊचा व कधी होतो? रूचा र, लृचा ल. ज्यावेळी तो येणार आहे पुढच्या 98व्या पाठात त्यावेळी तुम्हाला शिकवला जाईल. इसमच पुन्हा एकदा बघा. पठतु पठताम पठन्तु. पठ पठतम पठत. पठानी पठाव पठाम. मग त्याचे प्रत्यय काय आहेत? तू ताम अंतु. शून्यतम त. आणि आव आम. हम्म. आणि मग आपण दोन उपपद पाहिले. एक आधी म्हणजे आत आणि एक अधह म्हणजे खाली. हे आल्यानंतर द्वितीय उपपद विभक्ती होणार आहे. आणि एक नियम पाहिला यणसंधीचा. संधी म्हणजे दोन अक्षर एकत्र येऊन एक वेगळं अक्षर तयार होतं. मग संधी कोणात होते? पहिल्या शब्दातील शेवटचं, दुसऱ्या शब्दातील पहिलं या अक्षरांमध्ये. मग नियम पाहिला आपण यणसंधीचा. अशा प्रकारे इथे थांबूया.